नमस्कार मित्रांनो, तर तुमचं खूप खूप स्वागत आहे या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहोत प्रयागराज महाकुंभ येथे. आणि हा एक असा क्षण आहे जो 144 वर्षानंतर आलेला आहे. आणि दर 12 वर्षांनी कुंभमेळा हा आपल्या 4 पवित्र स्थानी भरवला जातो: नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि प्रयागराज. तर 144 वर्षांनी हा सुंदर असा क्षण आलेला आहे आणि त्याला पूर्ण महाकुंभ असे म्हणतात. आणि या महाकुंभात असं सांगितलं जाते की 40 ते 50 करोड लोक येण्याची शक्यता आहे. आणि आम्ही सकाळी 6 वाजता निघालो आणि आज हा आमचा पहिला दिवस आहे. आणि तुम्हाला बघायला भेटेल की ह्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू बघत राहा. आणि हे तुम्हाला खूप दर्शन आम्ही जे महाकुंभामध्ये होईल ते तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. चला तर पुढे जाऊया. भाऊ काय बोलता जरा बघा. तर आम्ही आता ही आमची गाडी आहे. गाली देने लगे यार, इधर मैं डिंगल नहीं कर सकता। नहीं, फिर भी क्या बोलना चाहूँगा. अभी किधर पहुँचे? अभी इस समय भाई मैं पहुंचा हूँ जो है कि नासिक के आगे कौन सा टोल लगता है यार? नासिक टोल नाका. हाँ, नासिक टोल. अच्छा, तो अभी हम रुकने वाले कहाँ हैं? अगला थोड़ा अपना जो है कि धुलिया रहे. धुलिया वहाँ पे वहाँ पर रुकना है आज की रात. ओके, चलिए. तो आज हम आता आम्ही नाशिक टोल नाक्याला आहे आणि नाशिक टोल नाक्याला वरून आम्ही आता चालणार आहोत धुलियाला. मस्त तिकड्यात राहून नंतर सकाळी परत प्रयागराज. काय बोलतो अण्णा? हाँ बोला. कसं वाटतंय? बरं वाटतंय. आपण पहिल्यांदा चाललोय कुंभमेळ्यात. हाँ, तर काय वाटतं तुला कसा? हा, ओके. चला तर पुढे भेटूया का नाही? Okay. Bye bye. Definitely. Definitely. Of course. Yeah. We're not distressed. This is I am in the Vasai to and Prayagraj. Yeah. Of course. Yeah. Thank you. हिंदू धर्माची महिमा महान, महाकुंभाच्या शाही सण. हिंदू धर्माची महिमा महान, महाकुंभाच्या शाही सण. देवासर समुद्र मंथन महाकुंभाचा महावंद. गंगा यमुना सरस्वती संगम. आपला हा हिंदू धर्माचा पवित्र ध्वज, भगवा ध्वज असाच अविरत फडकत राहो हीच देवाचरणी प्रार्थना.
हिंदू धर्माची महिमा महान महाकुंभाच्या शाही सण हिंदू सनातन एक. चला तर मित्रांनो, आम्ही रूममध्ये पोहोचलो. आता वाजलेले आहेत तर 11 वाजलेत आणि 11 वाजता रूममध्ये आलो आम्ही. तर तुम्ही बघू शकता इथे आपले अण्णा. कसं वाटतंय? हा, कसं वाटतंय? काय काय झालंय? काही थंडी इकडे चालू आहे. हा? पुढे गेला तर वाटलं ना छान. पण तुला आता काहीतरी सांगला त्यांनी, सरांनी काहीतरी सांगितला. ही चादर आहे. हम्म. अजून खाली जावं लागलं असं ते सांगतो. हाँ हाँ. हाँ. लेकिन आपने बोला कि वहाँ पे और ज्यादा ठंडी पड़ेगी. तो हम पहले आपने पहले हमको डरा आपने. मतलब पहले बोला होगा कि ठंडी पड़ रही है. इससे लगा कि रिटर्न यू टर्न ले लूं. ऐसा नहीं. देखो आप लोग पर मन में तो पढ़ा भी नहीं. वही तो. इधर नीचे होगा ना कोई रेस्टोरेंट. नहीं वो लड़का है बोला आएगा. आएगा तब मैं मंगाता हूँ. क्या मंगाऊँ? बोलो. मैं तो वेजिटेरियन हूँ. वेजिटेरियन मंगाया ना थोड़ी आप मिलेगा. उसमें और हमारे ड्राइवर साहब जानने का वेट कर रहा था मैं. और बताइए आपके क्या महसूस हो रहा है, क्या लग रहा है? अच्छा लग रहा है, करने में बढ़िया मजा आ रहा है, दोस्त लोग साथ में हैं। और इतना आपने सुबह 5 बजे से लेकर आज अभी तक आपने गाड़ी चलाया. बाकी कोई रहता तो मेरे हिसाब से तो मुझे नहीं लग रहा कि इतना गाड़ी खींच पाता था. कम से कम कितना किलोमीटर खींचा होगा गाड़ी? नहीं, खींचा तो, लेकिन चला तो कितना 500 किलोमीटर चला गाड़ी. लेकिन हम लोग कैसे वो रुकते रुकते आ गए ना, धीरे धीरे आ गए. ट्रैफिक की वजह से लेट हुआ. नहीं तो हम लोग तो 500-700 किलोमीटर चलाते ही गाड़ी. तो क्या लगता है अभी अपना टारगेट, मतलब कल पहुंच सकते हैं हम लोग प्रयागराज? हाँ, हम कल पहुंच सकते हैं. कितना बजे तक? फिर भी शाम तक पहुंच जाएंगे. शाम तक. ये रास्ता हमने इधर पकड़ा, नागपुर का पहुंचता तो दोपहर तक पहुंच जाता है. तो पहुंच जाते, मुझे ऐसा लग रहा है. हमने आधा तो मुझे लगता है कब क्लियर कर लेते थे. ना, अब तक हम लोग जबलपुर में होते. हम्म. जो इंदौर में है ना, अभी जबलपुर में होते. मतलब अभी समझ लो यहाँ से 800 किलोमीटर है तो वहाँ से 500 किलोमीटर ही बचता. 300 का किलोमीटर का फर्क है. बराबर. चलो मिलते हैं थोड़ी देर. ओ माय गॉड, ए है. इतना ठंड कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. हम लोग बहुत खुश है क्योंकि लाइफ में ऐसा कुछ पहली बार. तर मित्रांनो हा बोला. आपली जेवढी पिढी झाली, हो, काय वाटतं त्यांनी महाकुंभ त्या याच्यामध्ये दर्शन घेतलं असेल का? काय वाटतं? त्यांना महाकुंभ म्हणजे काही माहितीच नसणार, पण आमच्या लाईफ मध्ये ही 3री पिढी गेली आणि 144 वर्षानंतर हे आधी 12 वर्षानंतर ते कुंभमेळ्याला जायचं. आता महाकुंभ. आणि हे महाकुंभ आहे. तर त्याच्यासाठी नशीब लागतं काही कांचं. नाही, पण आपण नशिबान आहोत असं मला वाटतं. अच्छा, असं वाटते मला पण. ओके. नशिबान म्हणजे काय की आपला काहीच प्लॅन नव्हता. हो, अचानक म्हणजे. काहीच प्लॅन नव्हता आपला आणि अचानक हा, काय असं घडला, काय झाला, माझ्या काय पण समजलं स्वप्नामध्ये नाही. असं यायचं की असं काहीतरी कुठेतरी असं हे आहे. हा. तर
नाही पण आपला अचानक नाही पण अण्णांनी लास्ट दिवसापर्यंत त्याचा कॅन्सल त्यांनी प्लॅन कॅन्सल होता त्याचा हो. आणि एंड मोमेंटला बोलला नाही नाही मी येणार म्हणजे येणार म्हणजे येणार काय आणि आलाच भाई आपला नशीब देवाने नाही त्याला नशीब सुचलं. त्याला म्हणजे त्याच्या भाग्यामध्ये लिहिलं लिहिलेलं नव्हतं ना. पण तेव्हा नशीब लागतं कारण की 144 आता याच्यानंतर आपल्याला महाकुंभ बघायला भेटेल का नाही भेटेल माहित नाही हो. तर आपण बरोबर आहे. सर उद्यापर्यंत पोहोचू का तिकडे उद्या उद्या ओके. पोहोचू आपण हा पण थंडीनी वाट लागणार आहे थंडी आता इकडे थंडी एवढी आहे तर मग अजून 800-850 किलोमीटर आहे हम्म. अजून बोलतात काय नाव आपलं ते सरांचं बोलते अजून पुढे गेलं तर बोलते खूप सरोज थंडी सर. लागणार. ओके सरोज सर तर ते बोलतात का अजून जर पुढे गेलं तर ते जसं काश्मीरला थंडी लागते बरफ पडतो तसं म्हणजे वातावरण तिकडे आहे सध्या चालू हम्म. तर मग कसं हे एवढं एक म्हणजे आपल्या आपल्याला इकडनं सकाळी किती वाजता निघायचं आहे आपल्याला इथून सकाळी जायचं आहे 3 वाजता एवढ्या लवकर हो मग त्याच्यासाठी तर मग गाडीमध्येच आपले कंटिन्यू जायला पाहिजे होत काय अजून 1 तास जर गाडी चालवली असती ना तर या हृदयामध्ये अटक किडनी मध्ये मध्ये ते फेल होत होती म्हणजे असं भयानक बाबा नशीब काय साईडला आजूबाजूला एवढे मोठे मोठे रेस्टॉरंट बाबा एवढे पैसे काय एवढे काय आमच्याकडे नाही आम्ही पहिल्या रेस्टॉरंटला गेलो तेव्हा किती रुपये सांगले एका रूमचे हे करू माझे 7,000 आणि आम्ही काय करणार इकडनं तिकडनं तरी ऍडजस्टमेंट करून आलो. आणि 5,000 आता आपला रूम कितीला 5,000 ला आहे ना हा तरी पण परवडत डिस्काउंट केलं ना डिस्काउंट केलं का चला चांगला आहे रूम बिम चांगला आहे तर गरम पाणी आलं तर बरं होईल बरोबर हो, गरम असं बरोबर उकलवलेलं पाणी जरा या कर जरा असं हे बघा हे हे बघा. दाखव हे धूर बघा हा येते की नाही मागून दाखव मागून काढून दाखव इथून मागून काढून दाखव दूर काढून दाखव मागून चला मित्रांनो आता आम्ही जरा जेवताना जरा बघू काय भेटतं काय सॉक्स हँड ग्लोव्स आणि इथं काय मागवलंय भाऊ तुम्ही काय मागवलं जरा दाखवा जरा पनीर आपल्या हा पनीर 250 रुपये थाली आहे 250 रुपये थाली तुम्ही मागवलेला आहे केपी रेस्टॉरंट केपी रेस्टॉरंट जानवी कॅफे अच्छा हा मग चांगली गोष्ट आहे तुम्ही मागवलाय हो भरपूर याच्यामध्ये अलग अलग प्रकारचे आहेत हम्म. तर असं वाटतं की सर्व खाऊया आपण काय करणार जाणार नाही तर आपण तरी पण वाचून काढा पुस्तक तर कधी वाचलं नसेल तुम्ही हो, रोटी पाव पराठा प्रतिनगर तवा रोटी बटर सादा पराठा प्याज पराठा आलू पराठा सेव पराठा पनीर पराठा मिक्स पराठा जीरा दाल दाल फ्राय दाल तड़का पालक तड़का मटर फ्राय पनीर मसाला लच्छी पालक मच्छी सब्जी शाही पनीर सब्जी कढ़ाई पनीर पनीर मसाला पंजाबी पनीर मटर पनीर सब्जी काजू पटी सेव टमाटर सब्जी सेवा मसाला सब्जी सेवा भजी सब्जी सादी सब्जी सुकी सब्जी मिक्स सब्जी आलू गोभी भिंडी मसाला पापड़ प्लेन पापड़ फ्राई पापड़ मसाला प्लेन राइस जीरा राइस फ्राई राइस बटर खिचड़ी प्लेन दाल व चावल रोटी सब्जी 6 रोटी सब्जी दाल चावल अचार सजाल स्पेशल थाली दाल चावल 2 सब्जी 6 बटर रोटी अचार सदा पापड़ सदा पापड नाही सदा नाही रे सलाद पापड सलाद माझ्या थोडे जबान मध्ये माझं तो मोबाईल नंबर राहिला तो पण वाचून दाखव ना रोशन कुमार हा 6266966903 ओके रोशन कुमार थँक्यू धन्यवाद तुमचा इकडचे स्थानिक रहिवासी ओके आणि आम्ही महाराष्ट्रामधले ओके तर 2 पाणी बॉटल घेऊन या तुम्ही जरा फटाफट जा हो, त्यांना ऑर्डरच आता फोन करायचं सांगितलेलं तर मग सांगायचं होतं ना कुठला नाही का? हे त्याला थम्सअप विसप सांग काहीतरी सांग ना तू आता सांग ना कर ना आज सांगू तुझं कोल्ड्रिंक बिल्डिंग सांग लगेच फोन कर तिकडे ते हा त्या जोडीलाच घेऊन येईल ना तिथं तर तुम्ही तर तुम्हाला पण अक्कल बिकल आहे का नाही काय तिकडं आपल्याला काय अँटी म्हणते ना अँटी म्हणते
काय करशील, खपत नाही ते सगळं दाखवायला लागेल ना याच्यावर. केशव. हे व्हिडिओ मी सगळा बनवायला लागेल. 2020 पण हा सगळं त्याच्याने येईल. टाकू ना. ओके. रोशन कुमार, या आता आपण जे हॉटेल याचे मालक किंवा हे असतील काय गेस्ट, सॉरी थम्सअप विसम सांगा जरा चांगला व्यवस्थित. कुठला गरम थम्सअप सांग. गरम हा गरम. इंगोल ओके. हॅलो, हाँ एक थम्सअप ना, एक थम्सअप गरम, हाँ क्या सादा वाला है पानी वो, बोतल, एक पानी बोतल. और 2 पानी बोतल वो भी सादा. हाँ और थम्सअप साधा साधा कुठे थम्सअप सांगतोस? ते थंडा मागव ना. हेलो हेलो, थम्सअप थम्सअप पूरा थंडा होईल. ठंडा ना एकदम. हाँ हाँ हेलो, ठंडा ठंडा लेके आ, ठंडा चिल. चिल्ड. हाँ और जो भी चलेगा लेके आएगा तो भी लेके आ जाओ फिर. हाँ 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 ओके. धन्यवाद. ओके थँक्यू, धन्यवाद तुमचे. आता आणि तुम्ही एवढी सोय केल्याबद्दल आमची. हो. आणि तुम्ही कोणचं टूर पॅकेज आहे का तुमचं? टूर पॅकेज तुम्ही चालवता नाही नाही, का? पर्सनल पॅकेज. पर्सनल पॅकेज आहे तुमचा. ओके, तर आपल्या लोकांना कोणाला यायचं असेल तर तुम्ही काय सांगू शकता त्यांना अजून? त्यांची पूर्ण सेवा करणार ना मी व्यवस्थित. अरे काय करणार. नाही पण तू भाऊ, हा, मी तुम्हाला जेव्हा विचारला पहिल्यांदा हो का मी आपला प्लॅन आहे प्रयागराजला जायचा, हो महाकुंभ मेळा. हो आयुष्यात पहिल्यांदा आपण हो चाललोय. ना. हा मग एवढा म्हणजे आनंदित होतो. आणि तुला मी एक शब्द बोललो का बाबा येशील का तू, तुला जमेल का? नाही, आनंदी म्हणजे कसं असतंय, मला सांगायच्या आधी ते स्वप्नामध्ये आलेलं. आणि तुम्ही जसं बोललं की प्रयागराजला जायचंय, मला असं वाटलं की तुम्ही माझ्याशी मस्करी करता, माझी खिचाई करता. मला असं वाटायचं. मग नंतर असं वाटायचं की हा तू खरोखर बोलतो तर धन्य, म्हणजे तू देवासारखा मला देव भेटला. आणि आपण आलो, अर्ध्या रस्त्याला आलो तर ठीक आहे, असं बरं वाटते. पण खूप म्हणजे असं की ते काय काय असं म्हणजे काय हा असं वाटतंय की ना की खूप महागात पडायसारखं लागलंय. हो, म्हणजे तिथे गेल्यावरती आपल्याला सर्व जे आहे ते व्यवस्थित होणार. हा. पण तिकडे गेल्यावर तू सगळ्यात पहिला काय काम करशील? तिकडे गेल्यावर सगळ्यात काय? मला तर वाटतं सगळ्यात पहिला तुझे पाप जे आहेत धुवून ते जाणार. नष्ट करशील, असं बरोबर की नाही? तिकडे आग जे असते ना, जे डोम उठतात आगीचे, त्याच्यामध्ये उडी मारणार. त्याच्यामध्ये जे लागलेले असतात काय ते पूर्ण निघून जाणार. हो असं. आणि ते काय बोलतात ते, काय बोलतात ते नाही, गोविंद आपले बाबा, आपले संत महात्मा संत, सर्व त्यांना काय बोलतात, त्यांचा दर्शन आपल्याला भेटेल. राघो राघो नागा साधू, नागा साधू, सॉरी त्यांचं दर्शन आपल्याला भेटेल. हा नागो तू, हा ठीक आहे, त्यांचं दर्शन भेटणार. आणि ते पण ठीक आहे, चालेल. काय असेल ते. आता आणि यांच्याशी थोडस अण्णा, आपले अण्णा भाऊ काय बोलता तुम्ही? काय खूपच कितना रोटी भाई? 6 है ना भाई. नाम क्या तेरा? प्रवेश. प्रवेशद्वार. तर प्रवेश भाऊ आपल्या जोडीला आहेत आणि जाम हमारी बहुत अच्छे से सोई, अच्छे से खातिरदारी कर रहे. थँक्यू भैया. आणि अण्णा भाऊ, अण्णा भाऊ तुम्ही, अरे बापा बापा एका अरे पण हे होणार नाही ठिकाणा पण. तो एकदम तिकडे गेला ना, मला जरा एक कोपरा दे, त्याला ते कोपरा दे. नाही तर तुम्ही त्याच्यावर बसा ना, टेबल साईडला घ्या, मी इथे एकटा बसतो. अरे होती तर खाली बसू. चल इथं आपल्या भारतीय पद्धतीनुसार खाली बसू तिथं. चल खाली बस. मी याच्यावर बसतो, तू त्याच्यावर बस ना. अरे मांडी टाकून बसला, जेवण पचत चांगला पचत. बरं, पण त्यात खाली थंडा किती लागत आहे. अर्ध होते घे ना, या टाका आता. घे तू तू शिवा. अर्ध अरे पण तू चुकते माणूस. अरे ते चप्पल घालून जेवायला लागलाय. काय अक्कल आहे का नाही काय माहित. वा. आणि अशा पद्धतीने, अशा ही आपली संस्कृती आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. जय श्रीराम. पापड.
सर तुम्हाला काय काय भेटलं जेवणामध्ये काय जरा सांगू शकता का तुम्ही? कोबी, हम्म. वटाणा नाही सॉरी फ्लावर, हा. वटाणा पनीर, पनीर. दाल तडका, हा. राईस म्हणजे चावल आपले, हा. चावल तांदूळ त्याचे भात, हा. ओके, कांदा, हा. लोणचं, हा. टमाटर, हा. चमचा, हा. 4 चपाती, हा. इज्जत पापड तरी लाज्जत पापड. ओके. अण्णा भाऊ काय बोलता तुम्ही? मी सध्या काही बोलत नाही. हा. एकदम व्यवस्थित का? तू टाकणार लहान म्हणून तुझ्या काय टाकू बिकू नको. काय टाकू नको याच्याशी एक पण व्हिडिओ येणार नाही, सगळा टाकणार आम्ही. चला मित्रांनो जेवून घेतो मी पण. जाम भूक लागले. चला मित्रांनो आता आपले शिवा भाऊ आणि अण्णा जेवायला लागलेत आणि मी पण जेवून घेतो. उद्या आम्ही पोहोचणार आहोत प्रयागराज. तर हा ब्लॉग आपण इथेच संपवू आणि उद्या प्रयागराज कुंभमेळा तिकडे आम्ही पोहोचणार आहोत. आणि एवढा आनंद झालाय की तुम्ही नक्कीच उद्याचा ब्लॉग बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला तिकडची कुंभमेळ्यातली सर्व अरे दादा तिकडे काय काय नाही परवा उद्या पोहोचणार आपण. उद्या पोहोचणार आपण, पण तिकडे पोहोचणार आपण, ते जाणार की ना तिकडे बघण्यासारखी अंघोळ. आपण आपली जे शाही स्नान बोलतात ना त्याला, हा शाही स्नान बोलतात ते आपण 14 तारीख म्हणजे मकर संक्रांतीला आम्ही करणार आहोत. तर बघूया उद्याचा ब्लॉग नक्कीच बघा. आणि हा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. धर्म पुण्यप्राप्तीचा अनोखा कर्म प्राचीन परंपरेचा सुहेल मेरे आध्यात्मिकतेचा हा संगम हिंदू धर्माची